वागळे की दुनिया फेम अभिनेत्री संचिता उगले यांचं निधन. शेवटच्या एका तासात नेमकं काय घडलं? मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. वागळे की दुनिया आणि कुमकुम भाग्य या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री संचिता उगले हिने अवघ्या वयाच्या 30व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या निधनामुळे चाहत्यांवर आणि संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मिळालेल्या माहितीनुसार संचिता उगले या नालासोपारा पूर्व आचोळे गाव परिसरात आई वडील आणि धाकटी बहीण अंजली यांच्यासोबत राहत होत्या. संध्याकाळी सुमारे 5:30 वाजता त्यांची धाकटी बहीण काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यानंतर काही काळ संचिता घरी एकट्याच होत्या. प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास त्या बेडरूम मध्ये गेल्या. त्यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. काही वेळाने आई वडील आणि बहीण घरी परतले, मात्र घरातील परिस्थिती पाहून त्यांना मोठा धक्का बसला. कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. विशेष म्हणजे घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी किंवा आत्महत्येचं कारण स्पष्ट करणारा पुरावा आढळून आलेला नाही. त्यामुळे संचिता यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पोलीस या प्रकरणात सखोल तपास करत आहेत. संचिता उगले या छोट्या पडद्यावरील ओळखीचा चेहरा होत्या. कुमकुम भाग्य, वागळे की दुनिया आणि दिलवाली दुल्हनिया ले जाएंगे यासारख्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका तिने साकारल्या होत्या. अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. फक्त मालिकाच नव्हे तर तिने चित्रपटांमध्येही काम केलं होतं. विकी कौशलच्या छावा या ऐतिहासिक चित्रपटात महाराणी ताराराणीच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तसेच मनोज वाजपेयी यांच्या सायलेन्स थ्रू द नाईट, औल बार शूट आउट या चित्रपटातही त्या झळकल्या होत्या. या घटनेतील आणखी एक हृदयद्रावक बाब म्हणजे निधनाच्या काही तासापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्या डफली वाली डफली बजा हे गाणं गुणगुणताना आणि आनंदी मूडमध्ये दिसत होत्या. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. सध्या त्यांच्या निधनामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही. पोलीस तपास सुरू असून अधिकृत माहिती समोर आल्यानंतर सत्य स्पष्ट होईल. दरम्यान संचिता उगले हिच्या आजोबांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, संचिता अतिशय हुशार आणि कष्टाळू मुलगी होती. तिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं होतं. तिच्या पाठीशी कोणीही गॉडफादर नव्हता. कामाचीही तिला कमतरता नव्हती आणि तिच्या आयुष्यात कोणताही मोठा वाद असल्याचं आम्हाला माहित नव्हतं. त्यामुळे तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे आम्हालाही समजत नाहीये. या घटनेमुळे मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात असून तिच्या निधनानं चाहत्यांसह सहकलाकारांनाही मोठा धक्का बसलाय. संचिता उगलेच्या आजोबा पुढे म्हणतात, तिची मनस्थिती किंवा त्या काळात ती कोणत्या परिस्थितीतून जात होती किंवा नेमकी काय समस्या होती याबद्दल सांगायचं झालं तर तिचा कोणाशी वाद नव्हता आणि कोणीही तिच्याबद्दल कधी वाईट बोललं नाही. ती कशातच कमी नव्हती. तिनं केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची ओळख निर्माण केली होती. ती खरोखर एक कर्तबगार मुलगी होती. तिने संपूर्ण तालुक्यात आणि नगर जिल्ह्यात मोठी ख्याती मिळवलेली आहे. संचिताच्या आजोबांनी पुढे बोलताना सांगितले की तिच्या टीव्ही मालिका पाहणारे तिला पूजा म्हणून ओळखायचे. त्या भूमिकेमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. संपूर्ण नगर जिल्ह्यात तिला लोक पूजा याच नावाने हाक मारायचे. मी जेव्हा कधी तिथे जायचो आणि ती माझी नात आहे असं सांगायचो तेव्हा संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातील नातेवाईक, ओळखीचे लोक तिला केवळ पूजा याच नावाने ओळखायचे. तिला संचिता नावाने ओळखणारे क्वचित होते. सर्वांनाच ती पूजा म्हणून माहित होती, जे नाव तिला मालिकेत होतं. हे अत्यंत दुःखद आहे. तिनं असं का केलं, तिच्या मनात नक्की काय चाललं होतं हे केवळ देवालाच ठाऊक. हे आमच्या आकलनाच्या पूर्णपणे पलीकडचं आहे. सध्या आचोळ पोलीस या प्रकरणात सर्व बाजूने तपास करत आहेत. संचिता उगले यांच्या अकाली निधनाने मनोरंजन विश्वाने एक गुणी अभिनेत्री गमावली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.